नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत करतोय. नुकतीच कोतवाल भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ही अपडेट फक्त आणि फक्त अपडेट नव्हे तर कोतवाल या पदासंदर्भात भरती संदर्भात संपूर्ण माहिती, त्यामध्ये अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा स्वरूप, कोतवालबद्दल माहिती, काय कामं असतात, सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरती मी आज तुम्हाला देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील जे कोणी या भरतीसाठी पात्र असतील, पात्रता मी तुम्हाला सांगतोच, तर गावातली गावात तुम्हाला हा जॉब भेटणार आहे आणि हजारो जागा या ठिकाणी या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गावातली गावात आपल्या घराशेजारी जॉब करण्याची, जॉब मिळवण्याची ही सुवर्ण संधी या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या माहितीला सुरुवात करूया. तत्पूर्वी जो कोतवाल आता या ठिकाणी भरला जाणार आहे त्याचा बॉस आपण पाहतो की तलाठी असतो, कारण त्याच्या जवळचं नियंत्रण हे तलाठीच असतं. मग हा तलाठी साठी सहाय्य असणारा हा कोतवाल, मग आपल्याला या ठिकाणी तलाठीची सुद्धा भरती आलेली आहे, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आहे. त्या संदर्भात आपण या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमी आणि तलाठी फॅक्टरीच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मिशन तलाठी ही 3.0 बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे. 1 ऑगस्ट पासून आपल्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे. महाराष्ट्रातील टॉप ऍडमिशन असलेली तलाठी फॅक्टरी ही बॅच या ठिकाणी रन होत आहे, कारण तज्ञ शिक्षक, नामवंत शिक्षक, अनुभवी शिक्षक, 10 ते 15 वर्षापेक्षा एक्सपिरियन्स असलेले हे मंडळी या ठिकाणी अहोरात्र तुमच्यासाठी प्रयत्न करतायत. कारण ही 3.0 बॅच आहे. याच्या अगोदर 2 बॅच या ठिकाणी रन झालेले आहेत. तर आता यश मिळवण्यासाठी तुम्हाला तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मला भेट द्यायची आहे. लेक्चर आवडलं तर जॉईन करा, फोर्स नाही. कारण या ठिकाणी फक्त आणि फक्त क्वालिटी दिली जाते की विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालाच पाहिजे, त्या हेतूने या ठिकाणी प्रयत्न केला जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर 9226018181 या नंबरला तुम्ही कॉल करा आणि बॅच घ्या आणि योग्य दिशेने अभ्यास करा आणि तुमच्या यशाला गवस निघाला. आपण पाहतोय की कोतवाल या संदर्भात 19 ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक GR निघाला आणि त्या GR च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला भरपूर माहिती या ठिकाणी मिळाली की त्या GR मधून 2912 किती 2912 जागा या ठिकाणी कोतवालची पदभरती करण्यात येणार आहे. मग हा 19 ऑगस्ट GR महसूल सेवक कोतवाल भरती 2026 बाबत या ठिकाणी दिलाय. म्हणून मान्य महाराष्ट्र शासनानं 2912 जागा भरण्यासाठी, या ठिकाणी रिक्त जागा भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली. तात्काळ या ठिकाणी भरण्यासाठी ही प्रोसेस सुरू झालेली आहे. मग ही त्याला आपण कोतवाललाच महसूल सेवक संवर्गातील उक्त 2900 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्याबाबत या ठिकाणी ही भरती केली जावी आणि तो शासन निर्णय या ठिकाणी सुधारित तरतुदीचे काटेकोर पालन करून या ठिकाणी काढलेला आहे. आता कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी आणि सदरची पदभरती 30/11/2026 पूर्वी पूर्ण करायची, म्हणजे नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत या ठिकाणी ही भरती या ठिकाणी पार पडेल जाईल याची दक्षता घेण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय. सुजाता बासवसार मॅडम, कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी हा GR आपल्याला पाहायला मिळतो. मग सोबत त्या ठिकाणी जी रिक्त पदे या ठिकाणी दिलेली आहेत, मंजूर पदे किती आहेत, भरलेली पदे किती आहेत, रिक्त पदे किती आहेत, अशी तब्बल जवळजवळ 36 जिल्ह्यांची ही संपूर्ण यादी दिली. टोटल पद आहेत 2912 पद. विद्यार्थी मित्रांनो, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता तुम्हाला कोतवाल व्हायचंय, बघा कोतवाल व्हायचंय, मग पद आणि स्वरूप या कोतवालचं आपण त्याला महसूल सेवक या ठिकाणी देखील असं म्हणतोय. मग हे महसूल सेवक महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाचे हे या ठिकाणी या गाव पातळीवरती महत्वाचा वर्ग 4 चा कर्मचारी या ठिकाणी तलाठीला सहाय्य करत असतो. आता यांची भूमिका काय असते, तलाठी आणि मंडल अधिकारी जे असतात बघा, त्यांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी काम करणारे तालुका कार्यालयातील महत्वाचा दुवा असतो आणि तलाठीला सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी त्यांचं या महसूल सेवकचं असतं. आता पदांची संख्या जी आहे ती 12,978 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गावात तुमची त्या ठिकाणी नेमणूक होणार आहे तीच तुमची सजा, हे तुमचं या ठिकाणी कामाचं ठिकाण असणार आहे. आता हा जो संवर्ग आहे गट कच म्हणजेच वर्ग 4चं पद आहे आणि त्याला पगार देखील त्या पटीतच तसा मिळत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन आपण असं बघूया की महसूल आणि वसुलीत मदत करण्याचं काम या ठिकाणी महसूल सेवक या ठिकाणी करत असतो.
कारण जमीन महसूल असेल, त्यालाच आपण काय म्हणतो जमीन सारा, शेत सारा पण म्हणतो, पाणीपट्टी असेल, इतर शासकीय वसुलीच्या कामामध्ये तलाट्याला प्रत्यक्षपणे मदत करण्याचं काम या ठिकाणी कोतवाल अर्थात महसूल सेवक या ठिकाणी करत असतो. नोटीस बजावण्याचं काम, समज बजावण्याचं काम, शासकीय नोटिसा असतील, काही ठराविक शेतकऱ्यांना वगैरे आले असतील, गावातील काही महसूलच्या नोटिसा या ठिकाणी ते देण्याचं काम या ठिकाणी, न्यायालयीन समन्स, जाहीरनामे समजपर्यंत पोहोचवणे आणि विषयाचं म्हणजे दवंडी देण्याचं काम या ठिकाणी कोतवाला मार्फत केलं जातं. गावामध्ये जे दवंडी देतात वाजून, त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी कोतवालचं असतं. गावातील घटनांची माहिती देण्याचं काम या ठिकाणी, नैसर्गिक आपत्ती असेल, साथीची रोग, कायदा व्यवस्था घटनाची माहिती तलाठी तहसील कार्यालयाला देण्याचं काम सगळ्यात महत्वाचं ह्या कोतवालापासून होतं. हे पहा, त्यामुळे हे पद त्या ठिकाणी तेवढंच महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. पंचनामा शासकीय कामात उपस्थित राहण्याचं काम या ठिकाणी त्यांना करावं लागतं. समजा आता दुष्काळ पडला किंवा ओला दुष्काळ पडला तर पंचनामा केले जातात, मग तलाट्यासोबत त्या ठिकाणी काम करावं लागतं कोतवालाला. त्यामुळे मग हे पिकांचे नुकसान, अपघात किंवा शासकीय पंचनामे करण्याची ताळेबंद सोबत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी महसूल सेवकचं असतं. दप्तर, वाहतूक, कार्यालयीन कामे त्या ठिकाणी त्यांना तलाठीसोबत पार पाडावे लागतात. आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघूया. आता तुम्हाला ही कामं महत्वाची झाली, आता तुम्हाला कोतवाल व्हायचंय, कोतवाल अर्थात महसूल सेवक व्हायचे, तर त्या ठिकाणी अभ्यासक्रम काय असतो बघा. मराठी भाषा असते, त्यामध्ये मूलभूत व्याकरण असते, त्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, एकदम साधी सिंपल क्वेश्चन असतात. त्यानंतर समानार्थी शब्द, म्हणी, वाप्रचार, शुद्ध लेखन, सोपे शब्द संघ आणि वाचन आकलन ह्याच गोष्टी फक्त येतात. जास्त डीप मध्ये व्याकरण त्या ठिकाणी विचारलं जात नाही. मराठी भाषा आली, त्यानंतर सामान्य ज्ञान तुमचं चेक केलं जातं. मग महाराष्ट्र आणि भारताचा प्राथमिक इतिहास एकदम साधा सिंपल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, तोंडपाठ असतो, त्यावरती क्वेश्चन असतात. त्यानंतर भारताचं भूगोल आहे बघा, त्यानंतर संविधान आहे भारताचं, पंचायत राज आहे, सामान्य विज्ञान आहे आणि चालू घडामोडी आहेत. एकदम साधे साधे सिंपल क्वेश्चन असतात की जे दैनंदिन जीवनामध्ये आपण या ठिकाणी पाहत असतो, तसे क्वेश्चन या ठिकाणी तयार केले जातात. त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता आहे, त्यामध्ये तुमची बेरीज वजाबाकी तुम्हाला जमते का, आकडेवारी ती नॉर्मल चेक केली जाते किंवा त्या पटीत तुम्हाला त्या ठिकाणी जमलं पाहिजेत. नफा तोटा, संख्या मालिका, नातेसंबंध, देशज्ञान, कोडे एकदम साधी सिंपल विचारले जातात. याकरता तुम्हाला सांगेल की बाबा हे जे मराठी भाषा सामान्य अंकगणित बुद्धिमत्ताच आहे, ह्याच्याकरता तुम्ही 4थीचं स्कॉलरशिप किंवा 7वीचं स्कॉलरशिप कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्या जर तुम्ही केले तर त्या पटीत तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ देखील मार्क मिळू शकतात. तसेच क्वेश्चन असतात, जास्त काय हार्ड त्यामध्ये विचारलं जात नाही. त्यानंतर स्थानिक परिसराची माहिती, तुमच्या जिल्ह्याचा भूगोल कसा आहे, तालुक्याचा भूगोल कसा आहे, त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी धरणे आहेत, प्रमुख शहर आहेत, नद्या, तालुका, ही भौगोलिक माहिती, इतिहास, पर्यटन स्थळ, जिल्हा विशेष प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम कोतवालला असतो. बघा, लक्षात ठेवा, याच्यापेक्षा बाहेर काही विचारलं जाणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. त्यानंतर बघा, कोतवाल होण्यासाठी किमान इयत्ता 4थी किंवा 10वी उत्तीर्ण, जिल्हाने 8वी या ठिकाणी लागू असतात, किंवा 10वी पर्यंत उत्तीर्ण असलेला या ठिकाणी किंवा 4थी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत आहे, हे लक्षात ठेवा. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वयापर्यंत स्थानिक अट म्हणजे काय आहे, उमेदवार त्या गावचा किंवा संबंधित तालुक्याचा, जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे, ही अट त्या ठिकाणी आहे. महत्वाची गोष्टी, तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. शारीरिक मानसिक दृष्ट्या तो सक्षम असावा, शासनाच्या सर्व नियमांचं त्यांनी पालन केलेलं असावं आणि ते काय योजना जे आहे पदभरती शासनाच्या नियमानुसार जिल्हा न्याय ही पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्यानंतर पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर बघा, परीक्षा स्वरूप कसं असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. परीक्षा स्वरूप जर तुम्हाला समजलं तर त्या ठिकाणी अजून तुम्हाला परीक्षेची मनातली भीती या ठिकाणी नाहीशी होऊन जाईल. तर परीक्षा स्वरूप या ठिकाणी बघूया. परीक्षेचा जो प्रकार आहे तो वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगतो. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न म्हणजे असे प्रश्न असतात, या ठिकाणी बघूया आपण. एका लाईन मध्ये प्रश्न विचारला जातो, प्रश्न, आणि त्यानंतर पर्याय दिले जातात. चार पर्याय दिले जातात बघा, 4. आता समजा पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, असा जर प्रश्न आला तुम्हाला. पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय दिले जातात. 4 पर्यायापैकी तुम्हाला एका पर्यायाला जे उत्तर बरोबर असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथं गोल राऊंड करायचा असतो. हा राऊंड पूर्णपणे भरून द्यायचा असतो.
म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एका वाक्यामध्ये प्रश्न आणि 4 पर्याय देतात, एका एका शब्दाचे पर्याय असतात ते, मग त्याला आपण कसं म्हणतो, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न. बघा लक्षात ठेवा, त्यामुळे समजायला तुम्हाला सोपं आहे. आता एकूण प्रश्न 50 प्रश्न विचारले जातात, एकूण गुण 100 गुण असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, 90 मिनिटांचा वेळ असतो, 1 तास 30 मिनिटे 1.5 तास. आणि नकारात्मक गुण पद्धती जी असते, समजा तुमचे जर चुकले तर आलेल्या बरोबर मधून वजा केले जात नाहीत. म्हणजे समजा तुमचे 10 चुकले आणि 90 बरोबर आले, तर मग त्यामधून जे काही गुण आपल्याला मिळाले त्यामधून कोणतेही वजा केले जात नाहीत. चुकले ते बाजूला काढतात आणि जे बरोबर आले तेवढेच मार्क या ठिकाणी कन्सिडर केले जातात. काठिण्य पातळी जी आहे परीक्षेची ती 4थी ते 10वी या स्तरावरची तुम्हाला विचार, कारण ह्याची पात्रता 4थी ते 10वीतला एक उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. काठिण्य पातळी ती दिली आहे. परीक्षा पद्धती जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. परीक्षा ही तुम्हाला OMR सीट वरती होईल. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं OMR सीट दिली जाईल बघा, आणि ते तुम्हाला फक्त गोल करायचे आहेत. लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय, परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची आहे. इयत्ता 4थी ते 10वी स्तरावरील प्रश्न असतील, नकारात्मक गुणदान नाही आणि वेळेचे योग्य नियोजन जो करेल तो या ठिकाणी परीक्षा पास होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ही कोतवाल होण्यासाठी ह्या बाबी सगळ्यात महत्वाच्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. काही गडबड गोंधळ करायचा नाही. छानपैकी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची प्रोसेस आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरती सर्व माहिती मी तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरून देईल. त्यामुळे या प्लॅटफॉर्मला, या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि या ठिकाणी पुढची प्रोसेस तुम्ही चालू करायची. मराठीचा अभ्यास करा, अंकगणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा, सामान्य ज्ञान वाचा, आपल्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती काय आहे ती तुम्ही जाणून घ्या, तोपर्यंत अभ्यासाला लागा. 30 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी त्यांनी आदेश दिलेत की ह्या जागा भरल्या जाव्यात. त्यामुळे स्थानिक पातळीवरती तहसीलदार, तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी जागा, ही जाहिरात या ठिकाणी लवकरात लवकर प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, गावातच तुम्हाला हा जॉब करायचा आहे. जेव्हा तलाठी सजामध्ये असेल तेव्हाच तलाठीला आपल्याला सोबत या ठिकाणी काम करायचंय. आणि तलाट्यासोबत तुम्ही काम करताय ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता इथून पुढे तलाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडला जाणार आहे. म्हणून तुम्हाला चांगल्या अधिकाऱ्यासोबत काम करण्याची सुवर्ण संधी या पदांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तर ती तुम्ही गमवायची नाही. तुमच्या गावात घरच्या टोपलीतली भाकर खाऊन तुम्हाला जॉब करण्याची ही सुवर्ण संधी. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा. संपूर्ण माहिती मी या ठिकाणी दिली, परीक्षेची माहिती दिली, परीक्षा कशी असते, स्वरूप कसं असते ते दिले, अभ्यासक्रम माहिती दिली, काम काय असते ते दिलंय. आणि आता तुमचं काम आहे अभ्यासाला लागणं. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.